आज बऱ्याच दिवसानंतर संध्याकाळच्या वेळेला घराबाहेर पडले होते. मार्केटला जायचं होतं, पण आज आम्ही स्टेशनच्या मार्केटमध्ये गेलो. त्याचं कारण असं होतं की बाबूसाठी काही फॉर्मल शूज बघायचे होते, कारण आता लवकरच त्याचा बड्डे येतो आहे. सो त्याच्यासाठीच आम्ही हळूहळू ही तयारी करतो आहे. फॉर्मल शूज त्याच्याकडे नाही आहेत, कॅज्युअल शूज आहे आणि तो जे वेअर करणार आहे त्याच्यावरती फॉर्मल शूजच छान वाटणार आहेत. व्हरायटीज होत्या त्यांच्याकडे आणि सागरने एक शूज चॉईस केला, पण अर्थातच त्याला ते येत नव्हतं कारण आता तो मोठा झाला आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी मोठी साईज आणून दिली आणि खूप छान वाटत होते त्याला हे शूज आणि एकदम डिसेंट आणि खूपच क्यूट दिसत होता. जेव्हा तो पूर्णपणे रेडी होईल तेव्हा हे शूज घालेल तेव्हा अजूनच छान दिसेल आणि खूप स्मार्ट दिसेल. फायनली शूज घेतले आणि आम्ही पडलो बाहेर. थोडीशी भूक लागली होती, त्याच्यामुळे बऱ्याच दिवसांनी चीज टोस्ट सँडविच खाल्लं, जे माझं अतिशय आणि अतिशय फेवरेट आहे. बाबूला थोडंसं खाल्लं, मी पण खाल्लं आणि सँडविच खाताना नेहमी माझा हा प्रॉब्लेम होतोच, पूर्ण घास कधीच तोंडात जात नाही. त्याच्यामधल्या अर्ध्या भाज्या सगळ्या खालीच पडतात. बाबूची केसं किती मस्त हवेमध्ये उडत होती, त्याची केसं खरंच खूप सिल्की आहेत. तसंच आता फिश घेतली आणि बरेच दिवसानंतरला मुशी खाल्ली मी. मला खूप जास्त आवडतात आणि मुशी बाबू पण खूप आवडीने खातो, कारण की त्याच्यामध्ये एकच काटा असतो, जो काटा पण अर्थातच आपण खाऊ शकतो. एकदम क्रंची क्रंची लागतो तो. घरी आल्यानंतरला तुम्हाला इथे दिसतच असेल बाबूने किती पसारा केला ते. पटपट जेवण म्हणून घेतलं, जेवण बनवल्यानंतरला राऊंड मारायला खाली आलो, थोडीशी आईस्क्रीम खाल्ली. सो येस, असा होता आजचा डे. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.